पहिले तर मी या सगळ्या विजयाकरता जसं तुमचं अभिनंदन करतो तसं या ठिकाणी आमचे जय शहा जे आहेत की ज्यांनी खरोखर महिला क्रिकेटला एक चांगला वेगळा दर्जा मिळवून दिला, त्यांचे मी या निमित्ताने खरोखर अभिनंदन करू इच्छितो। BCCI ICCI सगळ्यांनी एक अतिशय चांगली भूमिका याच्यामध्ये निभावलेली आहे। पण त्यातला गमतीचा भाग असा आहे की रात्री 10 नंतरही मॅच चालणार होती आणि आपल्याकडे सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरमुळे रात्री 10 नंतर माईक वगैरे काही परमिट करता येत नाही आणि एवढी फायनल आहे तर त्याला स्पेशल एक परमिशन द्यावी लागते। ती परमिशन द्यायची होती तर आशिषचं माझं जयशा आमची चर्चा झाली तर मग आम्ही गमतीने असं म्हटलं की आपण दिलंच पाहिजे कारण आपण मॅच जिंकणार आहोत आणि त्यानंतर सेलिब्रेशन तर आपल्याला करायचं आहे। पण मी आशिषला म्हटलं जर काही गडबड झाली तर 10 नंतर मी परमिशन विड्रॉ करून टाकेन आणि कुठलाही लाऊडस्पीकर तिथे वाजणार नाही। स्पीकर परदेशी त्याचा पूर्ण हे करत होते। खरं म्हणजे त्यांनीच ते सगळं पूर्ण त्यातलं मार्ग काढत खूप अडचणी होत्या कारण आपले दिवस संपले होते। पण अतिशय चांगली कल्पना लढवून शिखर परदेशींनी 10 वाजेनंतरची परमिशन त्या ठिकाणी आणली आणि मला असं वाटतं की इट वॉज वर्थ इट। म्हणजे त्यानंतरचं जे सेलिब्रेशन आम्हाला पाहायला मिळालं ते खरोखर अतिशय उत्तम होतं।